नमस्कार. श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट याच्या सवाई मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आदरणीय पवारसाहेब, ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं असे शशिकांत शिंदेजी, या भागातले लाडके लोकप्रतिनिधी संजय जगताप, या तालुक्याची शान ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम असं केलं असे संभाजीराव झेंडेजी, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सुदामा पाईंगळे, बाबूसाहेब माहूरकर, विजयदादा कोलते, माणिकराव झेंडे पाटील, दत्ताबा अभिजित जगताप, जयताई बारबाई, गौरीताई कुंजी, सुनीता काकी, प्रकाश अण्णा खाडे, प्रदीप पोमन, संतोष धुमाळ, अभिजितजी, पुष्कराज, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपण सगळेच वीरला नेहमीच येतो. आपला कार्यक्रम तो जो हॉल आहे मंदिराला लागून तिथे शेजारी नेहमी असतो आणि गेल्या 6 महिन्यात वर्षभरात मला वाटतं PDCच्या माध्यमातून संजय तुमच्या प्रयत्नातून 3-4 खूप महत्त्वाचे कार्यक्रम आपण या भागासाठी घेतले. या भागामध्ये महिला बचत गटाला ताकद देण्यासाठी खूप चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून गेला. PDCच्या माध्यमातून संजयांच्या पुढाकाराने आपण सगळ्यांनी एक साक्षरतेचाही म्हणजे बँक आणि महिला यांचं नातं अजून घट्ट कसं होईल, त्याच्यात महिलांना अधिक आर्थिक साक्षरता कशी व्हावी याच्यासाठी आपण अनेक कार्यक्रम घेतले आणि या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यात सातत्याने तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आणि आशीर्वादाने आपल्याला सगळ्यांना यश आलेलं आहे. इथे येत असताना आम्ही विचार करत होते किती रस्ते आपले या भागात झाले, तर आपला खडी मशीन चौक ते वीर हा रस्ता आपण याचा DPR आणि हॅममध्ये आपण घेतलेला आहे. कापूर होळपासून यवतला रस्ता तो जाईल, तो आपल्या भागातून जाणार आहे. त्यानंतर भिवरीपासून गोगलवाडी म्हणजे कात्रज आपला बोगदा आहे, तो रस्ता आपण आता घेतलेला आहे. त्याच्यामुळे बारामतीवरला जो माणूस किंवा त्या भागातून माणूस मुंबई किंवा पुण्याला जाईल, आता तो ना बापदेव घाटात जाईल, कदाचित ना दिवे घाटात जाईल. ज्याचं ह्या भागात काम आहे खडकवासल्यात, त्याचा जवळपास मला वाटतं 1 तास झेंडेभाऊ रस्ता थांबेल. मला वाटतं 1 तासात जर तुम्ही तिथून भिवरीतून सरळ गोगलवाडीला उठला, ना सिग्नल ना ट्रॅफिक काहीच नाही, डायरेक्ट हायवेलाच तुम्ही लागाल. हे 3-4 खूप महत्त्वाचे आणि मोठे रस्ते या भागात जोडणारे झालेले आहेत. एक विषय थोडासा वेगळा जो संजय बोलले नाहीत, पण मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे की आपण सगळ्यांनी रस्ते असतील, वीज असेल, पाण्याचं नियोजन असेल, शाळा असतील, ह्याच्यासाठी खूप चांगलं काम या संपूर्ण भागात केलं. आणि संजय आणि मी स्वतः आम्ही दोघं मिळून आपली जी इथे रयत शिक्षण संस्थेची परिंचाला शाळा आहे त्याची जातीने लक्ष घालून चांगलं दर्जाचं शिक्षण या भागातल्या मुलांना कसं मिळेल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो. इथे यायच्या आधी आम्ही आदरणीय पवारसाहेबांना काही शेतकऱ्यांनी बोलवलं होतं आणि तिथे अप्रतिम अशी फळं, टमाटे हे सगळे दिसले आणि पवारसाहेबांनी त्यांना शब्द दिला आहे की मार्केटिंगसाठी आणखीन काय करता येईल याच्यासाठी नक्की प्रयत्न करतील. पण त्या गावातल्या लोकांनी मला एक पत्र दिलं आहे, ते आलेत का नाही मला माहिती नाही, त्यांना तिथे ह्याची बंदी करून पाहिजे खडी मशीनची. मला असं वाटतं जर म्हणजे आमदारांच्या आणि माझ्या वतीने मी जाहीरपणे तुम्हाला शब्द देते की जिथे तुम्हाला खडी मशीन नको आहे, तालुक्यात काय बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे जिथे तुमच्या मनात नसेल तिथे कुठेही खडी मशीन आम्ही चालू देणार नाही. पर्यावरणाचे अतिशय गंभीर विषय आहेत, शेतीचे विषय आहेत, त्याच्यामुळे तुम्ही जी मागणी केली ती तुमचे आमदार, मी आणि सगळे आम्ही पदाधिकारी मिळून नक्की पूर्ण करू. मी आजच कलेक्टरांशी बोलून तुम्हाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुरंदर ही खूप महाराष्ट्रातली एक महत्त्वाची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही सुसंस्कृत आणि कष्ट करणाऱ्यांची भूमी आहे. कुठेही तुम्ही गेला मुंबई किंवा पुण्यामध्ये तर तिथे गुऱ्हाळं कुणाची असतात तर पुरंदरवासियांची असतात.
अंजीर कुठला असतो तर पुरंदरचाच असतो. वाटाणा कुठला असतो तो जगातून कुठलाही असेल तरी तुम्ही मार्केटला विचारलं कुठला आहे, तुम्ही शिंदे साहेबांना विचारा, 1 टन नाही 5 टन त्यांच्याकडे वाशीला कुठूनही आला तरी ते पुरंदरचं नाव वापरतात. त्याच्यामुळे जेव्हा पुरंदरचा वाटाणा म्हणला की तो माल जोरात खपतो. त्यामुळे पुरंदर हे नाव आणि त्याच्यातले गुण आणि त्या मातीतला गोडवा ह्याच्यात खूप वेगळेपणा आहे. त्याचबरोबर या राज्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर पुरंदरवासियांचं असेल तर ते शिक्षकांचं असेल. या राज्यात कुठेही गेला आणि आधीच्या काळात म्हणजे एवढी फळशेती वाढायच्या आधी गावात कुठेही गेला तरी गाववाडी वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला 1 पेक्षा जास्त शिक्षक हे पुरंदरमध्ये प्रत्येक गावात आहेत आणि ते सगळीकडे राज्यात तालुक्यात जिल्ह्यात आपल्याला फिरताना दिसतात. त्यामुळे पुरंदरची खूप एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या शेतीमध्ये समाजकारणामध्ये ह्या सगळ्या भागात आहे. आणि बारामतीचं आणि आपलं नातं खरं तर पुरंदर आणि बारामती निर्याचा भाग आहे. आता आबा पण इथे बसलेले आहेत. आज सोमेश्वर कारखानेही अतिशय चांगला भाव दिलेला आहे. सगळ्यात चांगला भाव देणारा कारखाना हा सोमेश्वर कारखाना आहे. आणि बारामती आणि पुरंदरचं नातं घट्ट करण्यासाठी या सोमेश्वर कारखान्याचं खूप मोठं दोन्ही बाजूनी योगदान आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे तो कारखाना चालतो. आणि त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः लक्ष घालून तिथे एक अतिशय चांगलं इंजिनिअरिंगचं कॉलेज आणि अनेक नवीन कॉलेजेसही तिथे काढलेली आहेत. म्हणजे सहकार शिक्षण आणि विज्ञान जे योगायोग बघा, कालच चंद्रयान 3 हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्यासारख्या देशामध्ये ज्याचा उल्लेख अनेक वेळा पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा पहिले प्रधानमंत्री झाले त्यांनी इस्रोची सुरुवात केली आणि त्या काळापासून शेती आणि विज्ञान ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवून पुढे विकास करतोय. त्याच्यामुळे ते चंद्रयान आणि तंत्रज्ञानात होणारे अनेक बदल हे आपल्याला शेतीसाठीही इथून पुढे उपयोगी करायचे. त्याच्यासाठी अतिशय चांगलं देशातलं सगळ्यात चांगलं कृषी विज्ञान केंद्र हे बारामतीला आहे आणि त्याचा उपयोगही आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा होतो. त्याच्यात सातत्य ठेवून हे काम आपल्याला पुढे कसं न्यायचं ह्याच्यात आपल्याला करावं लागेल. आधी संजयंच्या भाषणामध्ये आणि बाबूसाहेबांच्याही भाषणामध्ये कांद्याचा टमाट्याचा उल्लेख झाला. मी दिल्लीमध्ये माझा वावर तुम्ही सगळ्यांनी 1, 2 नाही 3 वेळा मला या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली. याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये उभी राहते तेव्हा माझी ओळख सुप्रिया सुळे नसते. ती माझी ओळख फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून तिथे मला बोलायची आणि तिकडे जाण्याची संधी तुम्ही देता. त्या संधीचं सोनं करण्याचा एक प्रयत्न मी तुमच्या आशीर्वादामुळे करत असते. तुम्ही कौतुक केलं की मला तिथे बक्षीस मिळतं. हे बक्षीस माझं नाही आहे, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचं आहे. तुम्ही मला संधी दिली, तुमच्यात मी रोज उठते बसते आणि त्याच्यामुळे मी दिल्लीमध्ये प्रयत्न करत असते आपल्या भागाचा आणि या संपूर्ण भागाचे प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न मांडण्यासाठी. आणि अनेक वेळा सत्तेमध्ये त्यांच्याशी माझी रोजचीच लढाई असते. याचं कारण असं ते बोलतात एक आणि करतात एक. म्हणजे मला आठवतं आहे की ते असं म्हणले होते निवडून आले होते तेव्हा की प्रत्येक शेतकऱ्याचं जी इन्कम आहे त्याला जे पैसे मिळणारे त्याच्यात दुप्पट आम्ही करू. आता मला खरं सांगा 9 वर्षामध्ये कुणाचं इन्कम दुप्पट झालं आहे? कुठल्या शेतकऱ्याचं तर झालेलं मला तरी दिसत नाही आणि सरकारी डेटा पण दाखवत नाही. 2 पैसे जेव्हा मिळतात तेव्हा कांद्याचा आणि टमाटाचा तुम्ही बघा. जेव्हा मी आत्ता कांदा तुम्ही गेले 4-5 दिवस हा कांद्याचा प्रश्न तुम्ही बघताय, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गेले 4 महिने मी सातत्याने केंद्र सरकारला त्याचे जे मंत्री आहेत पियुष गोयल ज्यांना भेटायला आपले महाराष्ट्राचे शेती मंत्री गेले होते, पण मी 4 महिने सातत्याने पियुष गोयलांना विनंती करते की तुम्ही काहीतरी कांद्यासाठी ठोस भूमिका घ्या. तुमची सारखं तुमचं बदलत असतं नक्की तुमची सगळी पॉलिसी. आणि त्याच्यामुळे आयात आणि निर्यात जेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढा कांदा होता तेव्हा फेकून देत होते शेतकरी, तेव्हा जगामध्ये कांद्याची प्रचंड मागणी होती. आणि तेव्हा मी खूप वेळा केंद्र सरकारला विनंती केली होती की तुम्ही कांदा परदेशात पाठवायची परवानगी द्या. तेव्हा मला उत्तर दिलं असं आमचं कुठलंही धोरण नाही.
तेव्हा जर कांदा आपण परदेशात पाठवला असता तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले असते. आणि टमाट्यामध्ये जेव्हा टमाट्याला 2 पैसे तुम्हाला मिळायला लागले तेव्हा नेपाळमधून आयात ह्यांनी कांदा केला. म्हणजे जेव्हा आपल्याला पैसे मिळत असतात तेव्हा निर्यात करू देत नाही आणि जेव्हा पैसे मिळायला लागतात तेव्हा भलत्या राज्यांमधून आयात करतात. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणात करत असेल तर आज माझा आरोप आहे भारतीय जनता पक्षावर की ते सातत्याने हे पाप करत असतात. आणि संपूर्ण कोविडमध्ये मगाशी अभिजित तुम्ही म्हणला की ह्याच वास्तूमध्ये आपण कोविडच्या काळात अतिशय चांगलं काम केलं, मान्य करते. मी आणि आम्ही सगळेच सहकारी आज इथे तुमचं कोविडमधलं काम बघायला आलो होतो. पण त्या कोविडमध्ये डॉक्टर प्रशासन या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. पण एक व्यक्ती आहे ज्याला 1 दिवसाचाही लॉकडाऊन नव्हता, तो म्हणजे ह्या देशाच्या काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे. त्यांनी त्या काळात कष्ट केले. एखाद्या वेळेस औषध कमी पडलं असेल, एखाद्याला ऑक्सिजन कमी पडलं असेल, पण ह्या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणालाही अन्न कमी पडू दिलं नाही. याच्या मागे फक्त आणि फक्त ह्या देशाच्या शेतकऱ्यांचे कष्ट आहेत. आणि तुमच्या सगळ्यांचे नातेवाईक पुण्यात राहतात. जेव्हा जेव्हा मी कुणाला फोन करत होते लॉकडाऊनमध्ये, कोणी मुंबई शहरात नव्हतं, प्रत्येकजण गावी आलं होतं. आणि जो जो वेळेवर गावी आला त्याला कोविड झाला नाही. खरं आहे का नाही मला सांग. त्यामुळे गावामध्ये असंख्य गावं पुरंदरमध्ये आहेत जिथे कोविड पोचलाच नाही. याचं कारण जे जे प्रोटोकॉल्स किंवा जे जे नियम कायदे शहरामध्ये लावले होते ते सगळे गावकऱ्यांनी आधीपासूनच पाळले होते. आणि जो कुणालाही तुम्ही फोन करा, सगळ्यांना आठवत असेल ज्याचं घर पुण्यात आहे ना, तो 2-2 महिने लॉकडाऊनमध्ये पुण्याला गेला नाही, तो गावात राहिला. त्याला फोन केला कुठे, बांध्यावर उभा आहे मी. तेव्हा सगळ्यांनी शेतीचं महत्त्व आणि त्या काळात गावातला गावपण आणि प्रेम आणि त्या काळातली नाती जी जपली, त्याच्यामुळे या देशातला एकही माणूस उपाशी त्या काळात झोपला नाही. त्यामुळे शेतकरी बाकी सगळ्याचं सोंग घेता येतं पण अन्नाचं घेता येत नाही. हे तंत्रज्ञान एकीकडे चालत राहील आणि माझा कशालाच विरोध नाही. माझं म्हणणं आहे विकास हा झालाच पाहिजे. पण जर बुलेट ट्रेन आली त्याच्यानंतर ते कुठली ते गावागावांमध्ये असते ना आजकाल नवीन, नाही वंदे मातरम तर नाही, ते तर आहेच वेगळा विषय. पण शहरामध्ये काय सुरू केलं, मेट्रो. आता मला सांगा, मेट्रोला हजारो करोड रुपये तुम्ही खर्च करता, मग आमच्या ST-वाल्यांना 300 कोटी का देत नाही हो? 1000 नाही 5-6 हजार कोटी रुपये लागतात आणि त्यातून महिलांना फुकट केली ST. मी दर गावात गेल्यावर महिलांना विचारते ST फुकट मिळते, व्यवस्थित चाललंय ना? ते म्हणले ताई ST आली तरच फुकट चालेल ना, नुसतं अनाऊन्स केलं आहे पण आम्हाला ST गावात वेळेवर येतच नाही. त्याच्यामुळे जर ST तुम्ही करत नसाल, ST-वाल्यांना पगार मिळत नसेल तर एवढ्या मोठ्या मेट्रो करतायत, मेट्रो जरूर करा. मोदक कधी खातो आपण, जेव्हा रोजची डाळ भाकरी आणि पिठलं जेवायला मिळतं. यांचा मोदक आधी चाललाय आणि उपाशी बाकीची गरीब जनता आहे. ते वंदे भारत तर तसंच आहे. मी तर दौंडकरांच्यासाठी भांडून थकले, दौंड इंदापूरला, आणि इथे निऱ्याला पण आणि तसेच आहे आणि जेजुरीलाही तसंच आहे. एक काळ असा होता, UPAचं सरकार होतं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं, तेव्हा दौंड तालुक्यामध्ये 250 ट्रेन थांबायच्या. किती? 250 ट्रेन. तसंच निऱ्याला होतं आणि तसंच जेजुरीला होतं स्टेशनला. आज दौंडला 38 ट्रेन थांबतात, म्हणजे 150 ट्रेन बंद झाल्या आहेत. निऱ्याला तीच परिस्थिती आहे, जेजुरीला तीच परिस्थिती आहे. आणि आम्हाला विचारतात 70 साल में का किया. मी सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहे ट्रेन स्टेशनला आणि सांगणार आहे ट्रेन स्टेशन याला म्हणतात. हे प्लॅटफॉर्म आहे ना, हा काँग्रेसनी बांधला. इथे शौचालय आहे ना, ते काँग्रेसनी बांधलं. इथे नळाचं पाणी आहे ना, ते काँग्रेसनी बांधलं. हे पटरी आहे ना, ही काँग्रेसनी बांधली. इथे वीज आली ना, ती काँग्रेसनी बांधली. तू ज्या शाळेत बोलायला लिहायला वाचायला शिकला ना, ते काँग्रेसनी आणलं. आणि मग ती ट्रेन येईल, अरे ही बघ ट्रेन आली, म्हणणार ही ट्रेन भारतीय जनता पक्षाने केली. काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा ही ट्रेन गरिबांसाठी थांबत होती. आता ही फक्त इथून जाते बेटा, तुझ्यासाठी ती ट्रेन नाही, फक्त पैसेवाल्यांसाठी ट्रेन आहे. अशी परिस्थिती आहे. इथे आपल्याला एअरपोर्ट करायचं आहे. मी आणि आमदार आणि सगळ्याचे पदाधिकारी, आमचा आग्रह आहे
पुरंदरवाल्यांचा आग्रह आहे की इथे एअरपोर्ट झालाच पाहिजे, पण कुठे होणार हे बाहेरचे नाही ठरवणार, पुरंदरवासी ठरवणार एअरपोर्ट कुठे होणार. ह्यांना सुचतं म्हणून कुठली जागा ठरवली जाणार नाही. जी टेक्निकली असेल आणि जी पुरंदरवासियांना योग्य वाटेल त्याच जागेवर एअरपोर्ट होईल आणि त्या एअरपोर्टच्या माध्यमातून चांगले रस्ते, पाणी सगळ्याचं नियोजन करू. पण जो काही विकास होईल तो पुरंदरवासियांना विचारूनच होईल. रिंग रोडची पण तेच, एअरपोर्टचं पण तसंच होईल. कारण का शेवटी मला अजून आठवतं एअरपोर्टच्या पहिल्या जागेमध्ये मी गेले होते तेव्हा प्रत्येक तिथला शेतकरी माझी गाडी थांबवून सांगत होता की इथे आम्ही एअरपोर्ट का होऊ देणार नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी 2 स्कीम ह्या भागात केल्या. एक तर पुरंदर उपसा योजना केली आणि दुसरी जानाई शिरसाई केली. आमच्याकडे तेव्हा पाणी नव्हतं, पण आमच्याकडे आता पाणी आलेलं आहे. आमची जमीन सुपीक झालेली आहे. आता आमच्या पोटावर आत्ता जेव्हा 2 पैसे यायला लागले, आता आमच्या पोटावर पाय देऊ नका, आमचं चांगलं चाललं आहे. तुम्ही एअरपोर्ट चांगल्या ठिकाणी करा, पण जिथे आत्ता पाणी आहे तिथे सुपीक जमिनीवर करू नका. त्यामुळे तशीच परिस्थिती बऱ्याचशा पुरंदरच्या भागात आहे. त्यामुळे जो काही एअरपोर्ट होईल तो सगळ्यांना विचारूनच तुमच्या जे मनात असेल त्या भागातच डेव्हलपमेंट होईल. आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय की या भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जे काही लागेल ह्याच्यात आम्हाला ना मला ना संजय भाऊंना पक्ष बदलायची गरज आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत, तिथेच राहणार आहोत. आणि असा सगळ्यांचा एक समज झालेला या राज्या किंवा देशामध्ये की तिकडे गेलं कीच विकास होतो. मी सगळ्यांना विचारते, 105 आमदार आहेत त्यांचे, हिशोब काढा की त्यांच्या मतदारसंघात किती विकास झाला आणि आम्ही विरोधात असलो तरी आमच्या मतदारसंघात किती विकास झाला. जल जीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं आहे, आम्ही विरोधात दोन्हीकडे आहोत, देशात आणि इथे. सगळ्यात चांगली स्कीम जल जीवन मिशनची कुठल्या मतदारसंघात झाली असेल तर ती बारामती लोकसभा मतदार आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि काय माझं एकटीचं क्रेडिट नाही, हे सगळे DPR बनवतात. इथले आपले पदाधिकारी सहकारी DPR बनवतात, मग दिल्लीला नेतो आणि आम्ही काम करून येतो. या देशातल्या 6 स्कीम्स आहेत त्या सरकारच्या आहेत, ज्याच्यात 1 नंबरमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. आणि आम्ही इथेही विरोधात आहोत, तिथेही विरोधात आहोत. त्याच्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये जर आपण राहिलेलो असलो ना तर थोडं काम कसं करून घ्यायचं याचा अनुभव आपल्याला आहे. आणि मला वाटतं त्या बाबतीत आपले सगळेच सहकारी पदाधिकारी, काय दरवेळीच आमचे फोन लागत नाही, ते बरोबर जिल्हा परिषदमध्ये जाऊन यंत्रणा कशी चालवायची हे त्यांना एकदम माहिती आहे चांगलं. त्यामुळे या गोष्टी होत राहतात. आता जे काही राजकारणात झालं, सगळ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. आपण आहोत त्या जागेवर आहोत, आपल्या विचारांशी आपण कटिबद्ध आहोत आणि ह्या भागामध्ये सर्वांगीण विकास हच आपण अजेंडा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. 6 महिन्यावर लोकसभा आली आहे. आता जिल्हा परिषद कधी लागेल, कॉर्पोरेशन कधी, ते कोणालाच माहिती नाही. त्याच्यामुळे आता तर ज्यांना जिल्हा परिषद लढायची होती त्यांनी मला तिकीटं मागणं पण बंद केलं आणि चर्चा करणं पण. पुण्याला गेले तर आज कॉर्पोरेशनची एवढी मोठी मीटिंग होती, सगळे पदाधिकारी होते, सगळे नगरसेवक आले होते. मला तिथले कमिशनर विचारतात सगळेच आलेत. म्हटलं हो, सगळ्यांनाच काम करायचं आहे. कारण आणि कामाच्या बाबतीत आम्ही असलं काय राजकारण करत नाही. मग ते म्हणले आता मग इलेक्शनचं काय. म्हटलं मला नाही माहिती. मी विचारलं कॉर्पोरेटर्सला काय मग तुमचं इलेक्शन काय. ते म्हणले ताई पहिलं तुमचं इलेक्शन, त्याच्यानंतर विधानसभेचं इलेक्शन, आमचं इलेक्शन 25 जानेवारी शिवाय 2025 शिवाय येत नाही, त्याच्यामुळे आपण लोकसभेबद्दल चर्चा करू. तशीच परिस्थिती आहे, दुर्दैव आहे. पण माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की जवळपास 1.5-2 वर्ष झाले आहेत ना जिल्हा परिषद ना कॉर्पोरेशनचं इलेक्शन झाले, लोकांना प्रचंड अडचणी होत आहेत. काय कारण आहे का सर्वे हा कारण आहे, सर्वेमध्ये फार चांगलं दिसत नाही आहे म्हणून इलेक्शन घेत नाही आहेत का काय, असं मला जरा काळजी वाटायला लागली आहे. पण त्याच्यात नुकसान होतं सर्वसामान्य मायबाप जनतेचं. कारण का जनता आज उठून जिल्हा परिषदचा मेंबर असतो त्याला हक्कानी कामं सांगतात, नगरपालिका असेल तर हक्कानी नगरसेवकाला काम सांगतात. त्यांनी दरवेळीच आमदार खासदाराला त्यांना शोधणं अडचणीच असतं. पण तरी आज आपले जे आधी पदाधिकारी होऊन घेतले ते सगळे आजही कुठल्या पदावर नसले तरी धावपळ करतात, रोज लोकांच्या सुखदुःखात हजर असतात. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय जगताप आणि मी आमच्या दोघांवर जो विश्वास पुरंदरवासियांनी दाखवला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही पूर्ण ताकदीने ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्य ठेवून कुठलंही कुणाबरोबरही कटुता न आणता विकास पहिला
ह्याच्यासाठी जे काही आम्हाला दोघांना करावं लागेल पूर्ण ताकदीने आम्ही करू. पुन्हा एकदा उद्धवजींचेही मी मनपूर्वक आभार मानते की उद्धव ठाकरेंनी खूप मनाचा मोठेपणा दाखवून इलेक्शन तारीख पण नाही डिक्लेअर झाली आहे, पण उद्धवजींनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसने मला तिकीट दिलं तर पूर्ण ताकदीने मला ती संधी द्यावी असं उद्धवजींनी दिलं आहे. त्याच्यामुळे उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो विश्वास आणि प्रेम दाखवलं आहे, कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी तो निर्णय एक माझ्या बाबतीत घेतला होता ना, पुन्हा उद्धवजींनी घेतला आहे, याबद्दल मी शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते. काँग्रेस पक्षाची साथ ही नेहमीच राष्ट्रवादीबरोबर एकत्र राहिलेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र होऊन जसं काम करत राहिलो तसंच पुढे करत राहू. शशिकांत शिंदेजी हे आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करून या कामामध्ये तुमची जी इच्छा आहे की या संपूर्ण श्रीनाथ मस्कोबा ट्रस्टसाठी आपण ह्याचा एक मोठा व्यापक कार्यक्रम करावा, तर तुम्ही ह्याचा फंडिंग किंवा हा जो फिल्म तुम्ही दाखवली त्याच्यासाठी किती निधी हा कॉरिडॉर करायला लागेल ह्याच्यासाठी आपण आमदारांनाची चर्चा करूया. केंद्र सरकारच्या काही स्कीम्सही आहेत, त्या स्कीम्सच्या माध्यमातून जसं बाकीच्या राज्यात झालं तसं आपल्याला करायला किती निधी लागेल ह्याचा सगळा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून हाही प्रश्न एकत्रपणे मार्गी लावूया. हा शब्द देऊन मी आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.